नमस्कार. आपण आज बोलणार आहोत साधारणपणे 8व्या ते 18व्या शतकाबद्दल, म्हणजे तब्बल 1000 वर्षांचा काळ. आणि हा काळ फक्त भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी प्रचंड मोठ्या बदलांचा होता. याच काळात जगात अनेक नवीन सामाजिक आणि राजकीय व्यवस्था तयार झाल्या आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीवर झाला. चला तर मग या बदलांचाच मागोवा घेऊया. मध्ययुग हा शब्द ऐकल्यावर सहसा आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? बहुतेक करून एक अंधारलेला, मागासलेला आणि जगापासून पूर्णपणे तुटलेला काळ, बरोबर? पण खरंच तसं होतं का? नाही, अजिबात नाही. खरं तर ही कल्पना पूर्णपणे चुकीची आहे. तो काळ होता एका जागतिक नेटवर्कचा, एक असं अदृश्य जाळं जिथे व्यापार, तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पनांचा प्रवाह सतत वाहत होता. आणि आजच्या या भागात आपण हेच अदृश्य जाळं उलगडून पाहणार आहोत. तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया युरोपमधून, विशेषतः रोमचं साम्राज्य कोसळल्यानंतरच्या काळातून. पाहूया तिथे समाजाची पुन्हा जडणघडण कशी होत होती. रोमन साम्राज्याचं पतन झालं आणि युरोपच्या अक्षरशः 2 तुकडे झाले. एकीकडे होतं पश्चिम साम्राज्य, जे जर्मॅनिक टोळ्यांच्या हल्ल्यांपुढे पूर्णपणे कोसळलं. पण दुसरीकडे होतं पूर्वेकडील बायझंटाईन साम्राज्य. यांनी फक्त आपली रोमन ओळखच टिकवून ठेवली नाही, तर आशियासोबत व्यापार करून स्वतःला अधिकच श्रीमंत आणि शक्तिशाली बनवलं. या सगळ्या राजकीय अस्थिरतेतूनच युरोपात एका अगदी नव्या व्यवस्थेचा जन्म झाला, आणि ती होती सामंतशाही. फ्यूडम नावाच्या लॅटिन शब्दावरून हा शब्द आलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी सामाजिक आणि राजकीय रचना होती जिचा सगळा आधार होता जमिनीची मालकी आणि लष्करी निष्ठा. ही व्यवस्था अगदी एका पिरॅमिडसारखी होती. बघा, सगळ्यात वर टोकावर असायचा राजा. तोच सगळ्या जमिनीचा अंतिम मालक. त्याच्याखाली असायचे लॉर्ड्स किंवा मोठे सरदार, ज्यांना राजाकडून जमीन मिळायची. मग हे लॉर्ड्स ती जमीन आपल्या हाताखालच्या लोकांना, म्हणजे वासल किंवा उपप्रमुखांना, त्यांच्या निष्ठेच्या बदल्यात द्यायचे. आणि या पिरॅमिडच्या अगदी तळाशी होते सामान्य शेतकरी किंवा भूदास, जे संरक्षणाच्या बदल्यात या जमिनीवर आयुष्यभर कष्ट करायचे. आणि गंमत काय माहितीये? युरोपची ओळख बनलेली ही जी लष्करी व्यवस्था होती ना, ती सुद्धा बाहेरून आलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून होती. उदाहरणार्थ, घोड्यावर बसून लढताना योद्ध्याला स्थिरता देणारी लोखंडी रिकेब, किंवा घोड्याला दुप्पट भार ओढायला मदत करणारं नवीन जुंपणं. हे दोन्ही महत्त्वाचे शोध पूर्वेकडून युरोपात पोचले होते. यावरूनच लक्षात येतं की ते जागतिक जाळं किती खोलवर पसरलेलं होतं. चला आता युरोपमधून निघून या मध्ययुगीन नटवटच्या अगदी केंद्रस्थानी जाऊया, म्हणजे अरब जगतात. अब्बासी घराण्याच्या काळात हे ठिकाण अक्षरशः ज्ञान आणि व्यापाराचं जागतिक केंद्र बनलं होतं. अब्बासींनी भूमध्य समुद्राला भारताशी जोडणारे जे अत्यंत महत्त्वाचे व्यापारी मार्ग होते त्यांच्यावर आपलं नियंत्रण मिळवलं. आणि त्यांची राजधानी बगदाद ही फक्त राजकीय केंद्र नव्हती, तर ती आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींची एक मोठी बाजारपेठ बनली होती. विचार करा, खलिफा अल मामून यांनी तर बगदादमध्ये बैत उल हिकमत म्हणजेच हाऊस ऑफ विस्डमची स्थापना केली होती. हे एक असं जागतिक केंद्र होतं जिथे ग्रीस, इजिप्त, इराण आणि विशेष करून भारतातलं सगळं ज्ञान अरबी भाषेत भाषांतरित केलं जात होतं. आणि यामुळे ज्ञानाच्या देवाणघेवाणीला एक प्रचंड वेग आला. आता एका कल्पनेचा प्रवास पाहूया, ज्या कल्पनेने अक्षरशः जगाला बदलून टाकलं. आणि ह्या कल्पनेचा जन्म कुठे झाला होता? तर आपल्या भारतात 5व्या शतकात. ही कल्पना होती दशमान पद्धतीची, म्हणजे आज आपण जे अंक वापरतो त्याची. अल-ख्वारिझमीसारख्या महान विद्वानांनी ही भारतीय पद्धत उचलून धरली आणि तिला अरब गणितशास्त्रात एक महत्त्वाचं स्थान दिलं. आणि मग तिथूनच हे अंक पुढे युरोपात पोचले. आणि आज अख्खं जग हीच अंकप्रणाली वापरतं. म्हणजे आपण जे फोन वापरतो त्यातले अंकसुद्धा याच हजारो वर्षांच्या जागतिक प्रवासाचा भाग आहेत. किती विलक्षण आहे. आणि फक्त अंकच नाही, तर ज्ञानाचा एक महासागरच भारतातून पश्चिमेकडे वाहत होता. खगोलशास्त्रातला सूर्य सिद्धांत असो, वैद्यकशास्त्रातले चरक आणि सुश्रुत यांचे ग्रंथ असोत, गणितातल्या मोठमोठ्या संकल्पना, इतकंच काय, पंचतंत्रसारखं साहित्यसुद्धा, हे सगळं अरब जगतामार्फत युरोपपर्यंत जाऊन पोचलं. यावरून भारत आणि अरब जगतातले बौद्धिक संबंध किती घट्ट आणि खोल होते हे आपल्या लक्षात येतं. आपला प्रवास पुढे नेऊया. आता आपण आणखी पूर्वेकडे आग्नेय आशियामध्ये पोहोचलो आहोत. इथल्या शक्तिशाली सागरी साम्राज्यांनी भारत आणि चीनला जोडण्याचे खूप महत्त्वाचं काम केलं. शैलेंद्र आणि कंबुज ही काही नावं आहेत त्या साम्राज्यांची ज्यांनी समुद्रावर अक्षरशः राज्य केलं.
त्यांनी सागरी मार्गांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि त्यामुळे हा संपूर्ण भाग व्यापार आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं एक महत्त्वाचं केंद्र बनला. आणि इथे भारतीय संस्कृतीचा प्रभाव इतका स्पष्ट दिसतोय हे खरंच विलक्षण आहे की रामायण आणि महाभारत या आपल्या भारतीय महाकाव्यांमधली दृश्य कंबोडियाच्या अंकोर वाटसारख्या भव्य मंदिरांच्या भिंतींवर कोरलेली दिसतात. यावरूनच समजतं की ही सांस्कृतिक देवाणघेवाण किती खोलवर रुजलेली होती. फक्त हिंदू धर्मच नाही तर बौद्ध धर्माचा प्रसारही भारतातून याच मार्गाने झाला. तो आग्नेय आशियातून पुढे चीन, कोरिया आणि जपानपर्यंत पोचला. आणि गंमत म्हणजे या धर्माचा प्रभाव इतका मोठा होता की त्याने तिथल्या लेखन पद्धतींवर सुद्धा परिणाम केला. तर आता या सगळ्या प्रवासाचे धागे एकत्र जोडून पाहूया की या जागतिक महाजालामध्ये भारताचं नेमका स्थान काय होतं. हे वाक्य बघा, हे या सगळ्या नेटवर्कचं सार सांगतं. म्हणजे आग्नेय आशियातल्या राज्यांनी भारत आणि चीन आणि बाकीच्या जगामध्ये एक पूल म्हणून काम केलं. भारत या जालाच्या केंद्रस्थानी होता, जिथून विचार, वस्तू आणि संस्कृती पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दोन्ही दिशांना पसरत होती. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. मध्ययुग हा अंधाराचा काळ नव्हता, तो जोडणीचा काळ होता. आता प्रश्न हा आहे की जर 1000 वर्षांपूर्वी जग इतकं एकमेकांशी जोडलेलं होतं, तर आज आपण आपल्या या सामायिक जागतिक इतिहासाबद्दल नक्की काय विसरलो आहोत? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?